कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। सिंधुदुर्ग जिल्ह्यात कलिंगड हंगामाला सुरुवात झाली असून मुंबई गोवा महामार्गावरील बिबवणे परिसरात कलिंगड विक्रीचे स्टॉल्स थाटण्यात आले आहेत। महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसह सिंधुदुर्ग आणि गोव्याकडे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढल्याने या स्टॉल्सवर चांगलीच गर्दी पाहायला मिळत आहे। प्रवासादरम्यान थंडगार आणि रसाळ कलिंगडाचा आस्वाद घेण्यासाठी अनेक वाहन चालक आवर्जून थांबत असून स्थानिक शेतकरी आणि विक्रेत्यांना याचा फायदा होत आहे। उन्हाच्या तीव्रतेमुळे कलिंगडाला मोठी मागणी असून नैसर्गिक गोडवा आणि ताजेपणामुळे बिबवणे येथील कलिंगड ग्राहकांच्या पसंतीस उतरते आहे। या हंगामामुळे स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होत असून ग्रामीण भागातील अर्थकारणालाही चालना मिळत आहे। पुढील काही आठवड्यात पर्यटकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता असून त्यानुसार कलिंगड विक्रीतही वाढ होईल असा अंदाज स्थानिक विक्रेत्यांकडून व्यक्त केला जात आहे। सध्या कलिंगडचा दर म्हणून सांगायचं म्हणजे 35 ते 40 रुपये किलो प्रमाणे विकतोय। आणि त्यानंतर सांगायचं म्हणजे मी दरवर्षी आता 1997 पासून मी सुरू केलं आहे स्टॉल, तर आजपर्यंत माझा स्टॉल हा चालू आहे। काय आता पहिलं म्हणजे स्टार्टिंगला मी स्टॉल लावतो पहिला, म्हणजे मी प्रयत्न करतो। आणि माझे सांगायचा उद्देश म्हणजे माझा एकच बागेचा एक माणूस आहे बागोला, ते 1997 पासून उमेश राऊळ पाट इथला मराळवाडी इथले आहेत, त्यांचे मी आजपर्यंत मी घेऊन येतो इथे कलिंगड। हंगाम पहिला सुरू झालाय का कसा? हा, पहिला हंगाम आता आजच म्हणजे कालच्या गुरुवारी तारीख किती होती, साधारण 11 तारीखला चालू केलं आहे मी ते हंगाम। आणि आता सीझन कसा पर्यटक असल्यामुळे जरा चांगल्या प्रकारे सेल पण होतोय।